पुढची बातमी पाहूयात। राज्यात वारंवार मराठी अमराठीच्या मुद्द्यावरून वाद होताना दिसतात आणि हे वाद अनेक वेळा रिक्षा टॅक्सी चालकांसोबत होत असतात। अशातच परप्रांतीय व्यक्तीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या मराठी माणसांना सेवा देऊ नका असं परप्रांतीय व्यक्ती बोलतोय। महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्यामुळे परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा देखील त्यानं या व्हिडिओमधून केलाय। महाराष्ट्र के रेलवे में जितने भी कैंटीन में भैया लोग काम करते हैं उनको सूचित किया जाता है किसी भी मराठी आदमी को खान पान की सेवा ना दी जाए, क्योंकि हमको मराठी आएगी तो हम महाराष्ट्र में रहेंगे। तो रेलवे में तो भैया लोग हैं, तो भैया लोग मराठियों को क्यों नाश्ता पानी कराएंगे भाई? उसको पूछना, तू भोजपुरी बोलेगा तो नाश्ता कराऊंगा बेटा तेरे को, क्या? हाँ, भोजपुरी बोल तो नाश्ता कर भैया के हाथ से, भोजपुरी बोल तो पानीपुरी खा भैया के हाथ से, और नहीं आती तो मत खा। क्या रेलवे में जितने भी हमारे उत्तर भारतीय जितने भी भैया लोग काम करते सावधान हो जाए मराठियों से। राज्यात अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अनेक चालकांनी मराठी भाषेचं ज्ञान घेण्यासाठी काही क्लासेस केले। मात्र काही जण अजूनही मुजोरी करत असून आम्ही मराठी बोलणार नाही असं म्हणतात आणि त्यामुळे मनसेनं अमराठी रिक्षा चालकांना बॅनरमधून इशाराच दिलाय। मराठी शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा असा संदेश बॅनरमधून देण्यात आलेला आहे। चारकोप विधानसभा मतदारसंघातील चौकाचौकात मनसैनिकांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर आपण पाहतोय। राज्यात अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अनेक चालकांनी मराठी भाषेचं ज्ञान घेण्यासाठी काही क्लासेस केले। मात्र काही जण अजूनही मुजोरी करतायत आणि आम्ही मराठी बोलणार नाही असं म्हणतायत। त्यामुळे मनसेनं अमराठी रिक्षा चालकांना बॅनरमधून इशाराच दिलेला आहे। मराठी शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा असा संदेश बॅनरमधून देण्यात आलाय। चारकोप विधानसभा मतदारसंघातील अनेक चौकांमध्ये मनसैनिकांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवर नेमका काय आशय लिहिण्यात आलाय आपण पाहतोय। अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा। मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे आणि चारकोप विधानसभा मतदारसंघातील चौकाचौकात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागलेला आहे। मराठी अनिवार्यतेचा रिक्षा टॅक्सी चालकांवर परिणाम झालेला आहे। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून घरचा रस्ता धरला असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याची तक्रार सध्या समोर येते। रेल्वे स्थानकं, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी घेण्यास चालक नकार देत आहेत, तर कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला आणि अंधेरी परिसरात याचा परिणाम जाणवू लागलेला आहे। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅज निलंबनाच्या कारवाईची भीती चालकांमध्ये आहे। 15 ऑगस्टपासून आरटीओकडून रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी भाषा चाचणी सुरू करण्यात आली आहे, तर कारवाईच्या भीतीनं चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याचा दावा केला जातोय। प्रवाशांना दुसऱ्या भागात जाण्यासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जात असल्याचं समोर येतंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकृष्ण, मराठी सक्तीचा परिणाम वाहतुकीवर काही प्रमाणात दिसू लागलेला आहे, काय नेमकं घडतंय? अगदी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य केल्यानंतर जे ते पडसाद उमटताना पाहायला मिळतात। अगदी मुंबई उपनगरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जे आहे ते एकत्र येऊन थेट संप करताना पाहायला मिळतात, किंवा जवळची भाडी असेल किंवा अनेक ठिकाणी हॉस्पिटल असेल अशा अनेक ठिकाणी जाण्यास द्यायचे थेट नकार दिला जातोय। ठराविक ठिकाणांपर्यंत जाण्यासाठी जे आहे ते आता रिक्षा चालकांनी जे आहे ते आपल्याला जाताना पाहायला मिळतात। अनेकदा पाहायला गेलं तर जवळचा देखील परिसर असेल किंवा जवळच्या भागात असेल त्यास थेट नकार देताना पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक रिक्षा चालक देखील मोठ्या प्रमाणात संप, अगदी काल देखील 24 ऑगस्ट रोजी देखील काल अनेक रिक्षा चालक जे आहेत त्यांनी अनेक ठिकाणी रिक्षा बंदची हाक दिली होती। त्यामुळे वांद्रे परिसर असेल, त्याचबरोबर मालाड पूर्व असेल अशा अनेक ठिकाणी जे आहे ते रिक्षा चालक एकत्र येऊन रिक्षा
चालवण्यास नकार देत होते, जवळची भाडी घेण्यास देखील नकार देत होते. पण एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण प्रशासन ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष कसं देतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पण त्याचबरोबर अगदी ज्या प्रकारे सर्व रिक्षा चालक जवळची भाडे ज्या नाकारत आहेत त्या संपूर्ण रिक्षा चालकांवरती आता मुंबई पोलीस असतील आणि त्याचबरोबर जे फ्लाइंग स्क्वॉड आहे अनेक ठिकाणी मराठीची तपासणी किंवा मराठीची चाचणी करतात, ते देखील कशा प्रकारे कारवाई करतात रिक्षा चालकांवरती हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळतंय. मराठी बोला नाहीतर कारवाईचा बडगा होईल असं आधीच सांगण्यात आलं आणि त्यानंतर आता वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. ठराविक हद्दीतच रिक्षा टॅक्सी चालवले जात आहेत अशी माहिती समोर येते. कोल्हापुरातून मोठी बातमी. ई चलन रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं अनोखं आंदोलन सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदारांनी अनेक बसेस घुसवलेल्या आहेत. आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ई चलन रद्द करावं या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 40 ते 50 बसेस घुसवलेल्या आहेत. आमचा दंड रद्द करा अन्यथा आमच्या गाड्या जमा करून घ्या अशी भूमिका या चालकांनी केलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये वाहतूकदारांचं हे अनोखं आंदोलन म्हणावं लागेल, कारण या 40 ते 50 बसेस आहेत त्या RTO कार्यालयामध्ये आणून त्यांनी लावलेल्या आहेत आणि RTO कार्यालयाचं कामकाज आहे ते चक्काजाम करून ठप्प पाडण्याचा प्रयत्न या सगळ्या वाहनधारकांचा दिसतोय. खरं तर या सगळ्या वाहनांच्या वरती आहे ते ई चलनच्या स्वरूपात अनेक वेळा दंड आकारण्यात आलेले आहेत आणि या दंडाच्या विरोधात हे रद्द करावे म्हणून गेल्या 11 दिवसापासून उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाकडे आहे ते सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे आज वाहनधारक आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. या सगळ्या वाहनधारकांनी आमचे चलन रद्द करा किंवा आमच्या गाड्या जमा करून घ्या या स्वरूपाचं आंदोलन करत आहेत. या 40 ते 50 बसेस आहेत ते परिवहन कार्यालयामध्ये आणून लावलेले आहेत. या सगळ्या वाहनांच्या वरती वाहनांच्या किमतीच्या पेक्षा अधिकचा दंड आहे आणि त्यामुळे आम्ही तो भरायचा कसा अशा पद्धतीचा सवाल आहे तो या वाहनधारकांचा आहे. त्याचमुळे हे वाहनधारक सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर लेन कटिंग, स्पीड लिमिट या स्वरूपाचे दंड आहे ते महामार्गावर असलेल्या कॅमेरामधून जे वाहनं जे परिवहन खात्याचे असतात त्याच्या त्या कॅमेरामधून जे दंड आकारण्यात येतात हे दंड या सगळ्या वाहनधारकांच्या वरती आहेत आणि त्यामुळे कुठंतरी हे दंड रद्द करावे, चुकीच्या पद्धतीनं आहे ती दंडाची आकारणी केली जाते अशा पद्धतीचा आरोप करत आहे ते आज या सगळ्या वाहनधारकांनी आक्रमकपणे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे. आणि परिवहन ह्या विभागाचा इथंच आहे तो ट्रायलचा ट्रॅक आहे आणि या ट्रॅकवरतीच आहे ते ही वाहनं आणून लावलेले आहेत आणि त्यामुळे आज ट्रायलचं कामकाज सुद्धा आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच हे जर दंड आकारणीचं जे बडगा आहे तो सरकारनं मागे नाही घेतला आणि आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर यापुढच्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा हे वाहनधारक देत आहेत. त्यामुळे परिवहन विभाग आता या वाहनधारकांची समजूत कशा पद्धतीने काढतं हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.